चर्च, आय वुड लाईक टू टेक युअर अटेन्शन. माझी इच्छा आहे की या वर्षाच्या शेवटच्या दिवसाच्या शेवटच्या टप्प्यात आपण आलेलो आहोत आणि या शेवटच्या टप्प्यामध्ये आम्ही आलेलो असताना माझी आपल्या प्रत्येकाला हीच प्रार्थना राहील, हीच हंबल रिक्वेस्ट राहील की या वर्षाचा शेवट जर आपल्याला सर्वात बेस्ट पद्धतीने करावा असा वाटत असेल तर तो एकच पद्धतीने आपण करू शकतो, ना फटाकडे वाजून, ना इतर गोष्टींचं सेलिब्रेशन करून. द बेस्ट सिस्टम, द बेस्ट वे मी आपल्याला सांगू इच्छितो तो आहे की परमेश्वराला या 31 डिसेंबरच्या 11:20 या आपल्या चर्चमधून धन्यवादाचं अर्पण देणं. द बेस्ट मोस्ट ब्युटिफुल थिंग इन दिस वर्ल्ड ॲज वेल ॲज इन द हेवन विच गॉड लाईक्स, आणि तीही आहे की त्याच्या लेकरांनी त्याचा धन्यवाद करावा, त्याचे आभार मानावेत. पूर्ण 2023 वर्ष संपत आलंय. वर्षभर त्या परमेश्वराने आपल्या प्रत्येकाची काळजी घेतलेली आहे. वर्षभर त्याने आपल्या प्रत्येकाचा सांभाळ केलेला आहे. आपल्या कौटुंबिक गरजा त्याने पूर्ण केल्यात, आपल्या लेकरांच्या गरजा त्याने पूर्ण केल्यात. जर बिझनेसमॅन मला ऐकत असतील तर आपल्या बिझनेसमध्ये त्याने आपला सांभाळ केला आहे. जर शेतकरी मला ऐकत असतील तर शेतकऱ्यांना लागणारा पाऊस आणि सर्व प्रकारची कृपा त्याने पूर्ण करून दिली. आपल्या लेकरांना त्याने सांभाळले. अनेकांचे आजार त्याने बरे केलेत. अनेकांना अपघातातून आणि ॲक्सिडेंटमधून त्याने वाचवलंय. अनेकांना बिझनेस लॉसपासून किंवा चुकीच्या लोकांपासून त्याने दूर ठेवलंय. आणि त्या देवाने इतके उपकार आपल्या प्रत्येकावर केलेले आहेत की स्तोत्र 103 आणि वचन 2 जर तुम्ही बारकाईने वाचलं तर दावीद म्हणतो, हे माझ्या जीवा परमेश्वराचा धन्यवाद कर, त्याचे सर्व उपकार विसरू नकोस. या वर्षाचा शेवट करत असताना आपण प्रत्येक जण त्या गोष्टींची आठवण करू ज्या परमेश्वराने या वर्षभरात माझ्या जीवनात, माझ्या सेवकाईमध्ये, माझ्या चर्चमध्ये, माझ्या कुटुंबामध्ये, माझ्या प्रवासामध्ये, माझ्या कामधंद्यामध्ये, माझ्या बिझनेसमध्ये, माझ्या शिक्षणामध्ये आणि जे काही आम्ही हाती घेतलंय त्या प्रत्येक गोष्टीमध्ये परमेश्वराने आपल्या प्रत्येकाच्या जीवनामध्ये उपकार केलेला आहे. देवाच्या वचनासाठी आमेन म्हणाल का? देवाच्या वचनासाठी आमेन म्हणाल का? त्या या ठिकाणी असा एक व्यक्ती माझ्या समोर नाहीये. टीव्ही चॅनलवर आणि मोबाईलवर असा एक व्यक्ती मला ऐकत नाही की भावा आणि बहिणी तुझ्या जीवनात परमेश्वराने उपकार केलेला नसेल. राहुलने खूप छान वाचलं की जितकी पृथ्वी आणि आकाश यांच्यामध्ये डिस्टन्स आहे, अंतर आहे, तितकंच त्याने आमच्यामध्ये आणि आमच्या पापामध्ये अंतर ठेवलंय. आमच्या चुकाच्या मानाने त्याने आम्हाला शासन केलेलं नाहीये. येस, वी लॉस्ट, वी डिसओबे, we went away or we astray from the Lord. आम्ही त्याला दुखवलं, त्याच्या विरुद्ध बोललो, विरुद्ध केलं, तरी सुद्धा 31 डिसेंबरच्या मध्यरात्री तो आम्हाला या मंदिरात घेऊन आलेला आहे. वाय? कारण त्याची दया सनातन आहे, त्याचा महिमा सनातन आहे आणि तो उपकार करण्यामध्ये फर्स्ट आहे. He is always first to show and do his benefits in your lives and my life. या रात्रीच्या वेळा मला आपल्या प्रत्येकाला या वर्षाचा शेवट करत असताना बेस्ट आणि बेस्ट सजेशन देऊया की या आज रात्री काही आठवू नका, परमेश्वरा या नवीन वर्षामध्ये मला छान बंगला घ्यायचा आहे आणि म्हणून मी मध्यरात्री तुझ्याजवळ आलोय. या नवीन वर्षामध्ये मला माझा बिझनेस वाढवायचा आहे म्हणून मी इथं आलोय. या नवीन वर्षामध्ये मला लाईफ पार्टनर मिळावा म्हणून मी आज हे वचन ऐकते. नो, नेव्हर. हे तो सगळं करणार आणि तो हे करतोच. शास्त्र आम्हाला सांगतं आमचा देव हा आमच्या मागण्या आणि कल्पना याच्या पलीकडे देणारा देव आहे. इपिस्करचं पुस्तक 3 अध्याय वचन 20 मध्ये असं म्हटलं, मागण्या आणि कल्पना तुम्ही जे मागत आले वर्षभर ते तुमच्या आणि माझ्यासाठी देव करत आलाय. केलंय का नाही? ते रिमेंबर त्याने आमच्यासाठी काय काय केलेलं आहे. आमचा देव अद्भुत कृत्य करणारा देव आहे. आमचा देव अद्भुत गोष्टी करणारा देव आहे. आमचा देव महान गोष्टी करणारा देव आहे. तो चिन्ह आणि चमत्कार करणारा देव आहे. आपल्यापैकी अनेकाला त्याने मृत्यूच्या छायेतून आणि दरीतून बाहेर काढलेलं आहे. आमेन म्हणाल?
आपल्यापैकी अनेक जणांचा त्याने पारद्याच्या पाशापासून आणि घातक मरीपासून बचाव केलेला आमेन म्हणाल. आमचे पावलं त्याने ठेचण्यापासून, आमचे डोळे अश्रूपासून आणि आमचा जीव त्याने मरणापासून वाचवलेला आहे. हे त्याचे अगणित उपकार तुमच्यावर आणि माझ्यावर आहे. आणि दिस इज द बेस्ट नाईट, द बेस्ट डे. आणि या वर्षातला सर्वात चांगला क्षण आपण या ठिकाणी जमून साजरा करत आहोत. आणि जर आम्हाला काय करायचं असेल तर हा संदेश ऐकत असताना परमेश्वराने तुमच्या जीवनात या वर्षभरात, लक्षपूर्वक ऐका, आयुष्यभरात आणि प्रत्येक गोष्टीत जे उपकार केलेले आहे, ज्या साक्ष घडवलेला आहे, जे अनुभव तुम्हाला आणि मला आलेले आहे, आपले चमत्कार कधीच जुने होऊ देऊ नका. आपल्या साक्षांना कधीच गंज लागू देऊ नका. देवाने ज्या अद्भुत गोष्टी आपल्या जीवनात केल्या, दाविदाप्रमाणे रोज ते आठवा. रोज म्हणा की प्रभू मी तुझे उपकार मोजू शकत नाही. इज एनीबडी देअर जो देवाचे उपकार मोजू शकतो, उतराई होऊ शकतो, परतफेड करू शकतो? या जगात तुम्हाला कोणी सापडणार नाही. अरे सगळ्यात मोठा उपकार त्याने तुमच्या आणि माझ्या जीवनात जर काय केला असेल तर 2000 वर्षापूर्वी ही जी ख्रिसमस ट्री तुम्ही पाहताय, ही अशीच डेकोरेटेड झालेली नाही. ही डेकोरेट होण्यासाठी येशू ख्रिस्ताने त्याचं रक्त सांडवलेलं आहे. ख्रिसमस हा जो शब्द आहे, हा शब्द क्राइस्ट अँड मास या दोन शब्दाला एकत्र करून केलेला शब्द आहे. आणि याचा अर्थ होतो देवाने जगावर एवढं प्रेम केलं की त्याने आपला एकुलता एक मुलगा, पुत्र तुमच्या आणि माझ्यासाठी कुर्बान केलेला आहे. या रात्रीच्या वेळेला त्या येशू ख्रिस्ताच्या अर्पणाला आठवा आणि त्याला धन्यवाद द्या. आपल्यापैकी असा एकही व्यक्ती माझ्या समोर नाहीये की ज्याच्यावर देव खूप रागवलाय, ज्याच्यावर देव खूप चिडलेला आहे आणि त्याला देवाने जिवंतच ठेवलं नाही. तुम्ही सर्वजण जिवंत आहात ना? अरे ज्याच्या नाकपुड्यात श्वास आहे तो जिवंत आहे. आमेन. इसलिए गाएंगे. अरे यू वे सिंगिंग, नॉट आई वॉज एंजॉइंग विथ यू. इसलिए गाएंगे, क्या बताएंगे? त्याचे उपकार माझ्या जीवनात आहे. तुमच्या कोवर्कर्सला सांगा तुमचा देव किती चांगला आहे. तुमच्या नेबरला सांगा की तो किती साक्ष आणि अनुभव देणारा आहे, तो किती अद्भुत गोष्टी करणार आहे. या वर्षामध्ये त्याने आमच्या जीवनात अद्भुत गोष्टी केलेल्या आहेत. आजारात त्याने आम्हाला सोडलंय का नाही? दुःखात त्याने आम्हाला सोडलंय का नाही? निराशेमध्ये त्याने आम्हाला सोडलंय का नाही? मनुष्य सोडेल, मनुष्य चीट करेल, मनुष्य प्रॉमिस करेल आणि ते ब्रेक करतील, पण तुमचा आणि माझा प्रेमळ देव जर एकदा तो बोलला की मी तुझं कल्याण करणार, मी तुला आशीर्वाद देणार, मी तुझा आजार बरा करणार, मी तुला क्षमा करणार, मी तुला जीवन देणार, तर तो आपले शब्द कधीच बदलत नाही. आणि म्हणून आज रात्री एक टाळ्याचं अर्पण देऊन आपण त्याला धन्यवाद देऊया. स्वर्गाला दिसू द्या की त्याचे लोक या मंदिरामध्ये त्याला धन्यवाद देत आहे. धन्यवाद द्या आपल्या मंडळीसाठी, धन्यवाद द्या आपल्या यूथसाठी, धन्यवाद द्या आपल्या पाळक साहेबांसाठी, धन्यवाद द्या या साऊंड सिस्टम जे ऑपरेट करतात त्यांच्यासाठी, धन्यवाद द्या की ज्यांनी ही बिल्डिंग आपल्या पूर्वजांनी आम्हाला दिली त्यांच्यासाठी, धन्यवाद द्या या पाळकासाठी जो देवाचा धन्यवाद तुम्हाला द्यायला लावत आहे. आमेन. आजची रात्र देवाला आम्ही काय देणार? ना सोनं ना नाणं. आम्हाला त्याला जर काय द्यायचं असेल तर या ओटाचं फळ म्हटलेली स्तुती, उपकार स्मरून, त्याचे आभार मानून त्याला आम्हाला धन्यवाद द्यायचा आहे. आमच्या नगरला जर तुम्ही कधी आले पाळक साहेब तर एक गाणं फार फेमस आहे आमच्याकडं. मला माहिती नाही मुंबईत तुम्ही गाता की नाही गाता, परंतु आमच्याकडे हे गाणं गायल्याशिवाय मीटिंगच होत नाही आणि आम्हाला काहीतरी चुकल्यासारखं वाटतं. आणि हे गाणं आहे आभारी 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 आभारी. तुम्हाला माहिती नाही वाटतं गाणं? मग गायलं तर बरं होईल माझ्या बरोबर, कारण माझ्या एकट्यावर देवाने उपकार केलेले नाही, आपल्या प्रत्येकावर त्याने उपकार केलेले आहे. आभारी 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 लय भारी लय भारी. कोणाला? आभारी मानतो येशूला आम्ही आभारी रे, आभारी मानतो येशूला. एक टाळ्याचा अर्पण येशूला देऊया का मग चर्च. काही नको आहे त्याला. तुम्ही इथं आले तर खूप खुश आहे की माझा मुलगा माझी मुलगी जगिक सेलिब्रेशन करत नाही. जगातला सर्वात जास्त क्रिकेट
आणि जास्त वाईट गोष्टी घडण्याची रात्र आणि दिवस जर काय असेल तर तो 31 डिसेंबर जग वेगळ्या प्रकारे आनंद साजरा करतं. पण देवाच्या प्रत्येक मुलासाठी, मुलीसाठी, जे मला टी व्हीवर ऐकत आहे, मोबाईलवर ऐकत आहे आणि ज्या कोणापर्यंत माझा आवाज जात आहे, त्या प्रत्येक लेकरासाठी मी देवाला मनापासून धन्यवाद देतो की तुम्ही आज इथं आलात, त्याचे आभार मानण्यासाठी. आज रात्री लिस्ट घेऊन येऊ नका, ती लिस्ट वाढतच राहते. तुम्ही जर कंपॅरिझन केलं, डिमांड्स आर मोर, थँक्स गिव्हिंग आर व्हेरी लेस. पण आजची रात्र ही थँक्स गिव्हिंगची रात्र राहू द्या. लग्न झाल्यावरची थँक्स गिव्हिंग ही आमच्या स्वार्थासाठी असते, कारण नवरा बायको आशीर्वादित झाले पाहिजे. लेकरू झाल्याची उपकार स्तुतीची प्रार्थना, त्यात स्वार्थ असतो, लेकरू योग्य निघाला पाहिजे. घर घेतल्यावर तिथं होणारी उपकार स्तुतीची प्रार्थना स्वार्थ असतो, वाईट स्वप्न नाही पडले पाहिजे, इथं काही वाईट दिसलं नाही पाहिजे. पण ज्या वेळेस आम्ही काहीच मागत नाही आणि एकच म्हणतो, प्रभू येथपर्यंत एबेनेझर झालास, येथपर्यंत मला सांभाळलं, मला जिवंत ठेवलं आणि मला तो 2024, डिड यू हिअर मी, काय दिलंयस मला तू? 2024ला अजून 25 मिनिटं बाकी आहे. पण मी विश्वास ठेवतो की हे देवाचे लेकरं जे देवाचे आभार मानतात, देवाला मनापासून धन्यवाद देतात, त्या लेकरांसाठी फक्त 24 नाही, अशा अनेक वर्ष तो तुम्हाला देणार आहे. आमेन म्हणाल? तुम्ही शतायुष्य होणार. आमेन म्हणाल? तुम्हाला पुत्राचे पुत्र, पुत्राचे पुत्र, पिढ्यानपिढ्यांचे आशीर्वाद तुमच्या दिशेने येणार. वाय? कारण तुम्ही देवाला धन्यवाद देणारे लोक आहात. तुम्ही यू आर नॉट ओनली डिमांडर की दे देवा, हे दे ते दे. यू आर थँक्स गिव्हर. तुम्ही देवाचे आभार मानताय, उपकार मानताय, कारण त्यांनी तुम्हाला अन्न दिलं वर्षभर. आमेन. का कोणी या वर्षात खूप उपाशी राहिलाय? त्यांनी वस्त्र दिलेत, त्याने निवारा दिला. आणि इतकंच नव्हे, मी त्याच्या पुढे जाऊन सांगतो, तुम्ही आठवा या वर्षात त्याने आमची कशी काळजी घेतली. हे वर्ष माझ्या जीवनातलं बेस्ट इयर. मी या वर्षामध्ये त्या प्रत्येक सुखापर्यंत पोहोचलो, आनंदापर्यंत पोहोचलो, आशीर्वादापर्यंत पोहोचलो, ज्याची मी कल्पनाच केली नव्हती. आज मी तुमच्या समोर जर उभा आहे तर हा त्याने माझ्यावर केलेला उपकार आहे. आज जर मी देवाच्या एवढ्या सन्मानित लोकांशी बोलत आहे आणि एवढ्या ऐतिहासिक चर्चमधून बोलत आहे, दुसरं तिसरं काही नसून माझं नव्हे, मी BTH केलंय, मी MDO केलंय, मी MTH केलं, त्याच्यात काही नाही आहे. हे सगळं देवासमोर नथिंग. सगळ्यात महत्त्वाचं जर काय असेल की दीपक हा त्याचे आभार मानतो, त्याला धन्यवाद देतो, कारण तो माझा आहे आणि मी त्याचा आहे. हे माझ्या जीवा, त्याचे उपकार विसरू नको. मी तर असं म्हणेल, आणि मला आवडतं, मी माझ्या मंडळीला सांगतो, हे माझ्या जीवा परमेश्वराचा धन्यवाद कर. मी म्हणतोय बरं का, नाही तर गोळ करून घेताल. त्याचा एकही उपकार विसरू नको. आमेन. काय म्हणत आहे मी? असा एक दिवस नकोय यूथ, असा एक दिवस नकोय महिला मंडळ, असा एक दिवस नको एल्डर की ज्या दिवशी आम्ही त्याचे उपकार स्मरण करणार नाही, आम्ही त्याचे आभार मानणार नाही. दिवसाची सुरुवात उपकार मानण्याने करा, प्रवासाची सुरुवात त्याला धन्यवाद देण्याने करा, बिझनेसची सुरुवात त्याला धन्यवाद देण्याने करा, कुटुंबाची सुरुवात त्याला धन्यवाद देण्याने करा, कामधंद्याची सुरुवात त्याला धन्यवाद देण्याने करा. जे काही करायचंय म्हणा, हे माझ्या जीवा परमेश्वराचा धन्यवाद कर. आणि त्याने एवढे उपकार केले, एवढे उपकार केले, एवढे उपकार केले की तो अजून उपकार करणार आहे. हे वर्ष उपकाराचं वर्ष असणार आहे. मला आमेन ऐकायचं आहे तुमचा. हे वर्ष साक्षाचं वर्ष असणार आहे. मला आमेन ऐकायचं आहे तुमचा. हे वर्ष तुमच्या कुटुंबामध्ये देवाचे आशीर्वाद तुम्ही पाहणार आहे, जे कित्येक दिवसापासून दिसलेले नाही आहेत. हे वर्ष तुमच्यासाठी अद्भुत असणार आहे. पण या वर्षात एंट्री करत असताना काय करून करायची? त्याला धन्यवादाचं अर्पण द्यायचं आहे. जुन्या काळामध्ये अनेक अर्पणं होते. मी अशा मंडळीमध्ये आहे की ज्या ठिकाणी सर्व चांगले बायबल अभ्यासक आहेत, सर्वांना वचनाचं चांगलं नॉलेज आहे, आणि जे आमचे विवर आहेत त्यांनाही माहिती आहे की आपण वचनात थोडंसं खोल जात असतो. जुन्या काळामध्ये अनेक अर्पण होते आणि त्यापैकी प्रमुख 5 अर्पण होते जे आपण मोशीचे अर्पण म्हणून पाहायचो. आम्हाला होमार्पण पाहायला मिळतं, दोषार्पण पाहायला मिळतं, शांतार्पण पाहायला मिळतं, अन्नार्पण पाहायला मिळतं, आणि वेगवेगळे आणखीन अर्पण आम्हाला पाहायला मिळतात. हे अर्पण देवाला करावं लागायचे. आणि हे देवाला का करावं लागायचे? 2 कारणास्तव हे अर्पण करावं लागायचे. पहिलं कारण असायचं, देवाने माझ्यासाठी काय केलं याची आठवण म्हणून अर्पण केले जायचे. आणि लक्षपूर्वक आहे का, माझ्याकडे वेळ कमी आहे म्हणून मी फास्ट चाललोय. हे अर्पण असे कुठे केले नव्हते जात. याच्यासाठी आमचे जे पूर्वज आहेत त्यांनी वेद्या बांधल्या. वेद्या, मी वेदीवर उभा आहे, तिकडे एक वेदी आणि वरती एक वेदी आहे.
ते वेद्या बांधायचे आणि त्या वेदीवर ते अर्पण करायचे. आणि अर्पण करत असताना ते देवाचे जे उपकार त्यांच्या जीवनात झाले, जागेला धरून, लेकरांना धरून, जनावराला धरून, शत्रूला धरून जे उपकार देव त्यांच्यावर करायचा ते फक्त आठवायचे आणि देवाला अर्पण सादर करायचे. नोहाने अर्पण केलं, बायबल आम्हाला सांगतं. मोशेने अर्पण केले, बायबल आम्हाला सांगतं. दाविदाने अर्पण केलं, अब्राहमाने अर्पण केलं, इसाकाने अर्पण केलं, याकोबाने अर्पण केलं. आणि अर्पण कसं करायचे? वेदी बांधायचे. अब्राहमाने 4 वेद्या बांधल्या. किती? बोला किती? 4 वेद्या. मी तुमच्याशी आज फक्त उपकार स्तुतीबद्दल, धन्यवादाबद्दल बोलत आहे. या 4 वेद्यांबद्दल जर डिटेल पाहिजे तर पास्टर दीपक थोरात या नावाने आमचं यूट्यूब चॅनल आहे, लिंक तिथं डिस्क्रिप्शनमध्ये. तुम्ही नंतर या वेद्यांबद्दल ऐका. मी त्याच्याबद्दल आता बोलत नाही. मला मेन माझा जो विषय आहे, या वेद्या का बांधल्या जायच्या? या वेद्या बांधल्या जायच्या आठवण करण्यासाठी. या धावपळीच्या जगामध्ये, या मोबाईलच्या जगामध्ये, या मनी माइंडेड जगामध्ये आमच्याकडं वेळ आहे का त्याच्या उपकार स्तुतीसाठी, त्याच्या धन्यवादासाठी वेदी बांधण्याची? वेदी म्हणजे लिटरली जुन्या काळात जायचं नाही आम्हाला. आमची प्रार्थनेची वेदी, आराधनेची वेदी. खूप छान गात हो तुम्ही. आय रिअली अप्रिशिएट. आय वॉज एन्जॉईंग लॉट. एव्हरीबडी गॉड ब्लेस यू. खूप सुंदर. आय वॉज एन्जॉईंग रिअली, आय टेल यू. आणि इतकी उपस्थिती देवाची तर होती. अशा अनेक वेद्या तुम्ही कितीतरी माध्यमातून वेद्या बांधू शकता. तुमची साक्ष देऊन, देवाचं वचन या वर्षात पूर्ण वाचून, देवाचं राज्य वाढवून, देवाचं काम करून ज्या माध्यमातून वेदी बांधता येईल वेदी बांधा. कारण देवाने तुमच्या आणि माझ्या जीवनात उपकार केलेले आहेत. देवाने आमची आठवण केलेली आहे आणि देवाने आम्हाला कुठून वाचवलंय? अरे आम्ही नाशाच्या मार्गावर होतो, राईट? आम्ही सर्वांनी आमचा मार्ग धरला होता. आम्ही बहकलो होतो मेंढराप्रमाणे. मेंढरांचा महान मेंढपा येशू ख्रिस्त आमच्या जागेवर गेला आणि त्याने आम्हाला शोधून काढलं. आणि म्हणून आम्हाला त्याचा धन्यवाद केला पाहिजे. आणि मला आपल्याला सांगू द्या, जी नोहाने वेदी बांधली ही धन्यवादाची वेदी होती. अब्राहमाने ज्या वेद्या बांधल्या ह्या परमेश्वराच्या उपकाराची आठवण करायच्या वेद्या होत्या. आणि मोशेने जी वेदी बांधली, देवाने त्यांची जी सुटका केली होती, त्यांसाठी जे अद्भुत चिन्ह चमत्कार केले होते त्याची आठवण ते करत होते आणि त्या वेद्या बांधत होते. काय आमच्या जीवनामध्ये देवाच्या वचनात वाढत असताना, नवीन वर्षात आम्ही जात असताना आम्ही देवाची आठवण करण्यासाठी, त्याचे उपकार मानण्यासाठी तयार आहोत का? ही रात्र देवाच्या वचनामधून आम्ही देवाचं वचन ऐकत असताना आपलं हृदय तयार करा की माझ्या असा एकही दिवस माझ्या जीवनात नसावा जिस दिन में तू ना हो वो दिन ही नहीं, जिस जीवन में तू ना वो जीवन नहीं, जिस दिन में तू ना हो वो दिन ही नहीं, जिस जीवन में तू ना वो जीवन नहीं. असं एक दिवस नकोय, असं एकाचंही जीवन नकोय, असं एक क्षण नकोय चर्च की ज्याच्यामध्ये माझ्या देवाला गौरव मिळणार नाही, तुमच्या मुक्तिदात्याला गौरव मिळणार नाही, राजांच्या राजाला गौरव मिळणार नाही. स्तोत्र 103 आणि वचन 2 त्याचे सर्व उपकार विसरू नको. वेदी बांधल्या जायची, अल्टर बांधल्या जायची त्याचे उपकार आठवण्यासाठी. आज रात्री आपण इथं कशासाठी जमलोय? त्याची आराधना करण्यासाठी. कशासाठी जमलोय? त्याचे आभार मानण्यासाठी. आमेन म्हणाल? बाय डिफॉल्ट आपण इथं आलेलो नाही, ॲक्सिडेंटली तर मी आपल्याशी बोलत नाहीये. पाळक साहेबांनी आणि कमिटीने मला असं काही म्हणतात कोणी नाही म्हणून तर बोलवलेलं नाहीये. मी यायचं होतो नाताळाला, आलोय वर्षाच्या शेवटाला आणि योग्य वेळेस आलोय, योग्य क्षणी बोलतोय. आणि वर्षाचा शेवट करत असताना मी देवाला सर्वात जास्त आवडणारी गोष्ट तुम्हाला सांगत आहे, शिकवत आहे आणि करण्यासाठी उत्तेजन देत आहे. लक्षात घ्या, देवाला आमचा पैसा आणि या जगी गोष्टी यात रस नाही, देवाला तुमच्यामध्ये रस आहे. मी म्हटलं देवाला तुमच्यामध्ये रस आहे, देवाला आमच्या सगळ्यांमध्ये रस आहे. आता आपण गीत गात होतो, शेवटचं काय गीत होतं? वर्ष नवे आले. अरे कोणाचं गीत आहे? कोणी लिहिलं हे पुस्तक? कोणाचं गीत गातोय आपण? कोणीतरी देवाचा एक साधारण सेवक ज्याला देवाने निवडलं. मी असं ऐकलं की या चर्चमध्ये त्यांचा बाप्तिस्मा झाला, नाव विठ्ठलकांचा. ज्यावेळेस ते लिहित होते त्यांना कधी वाटलं का की 2023 मध्ये सुद्धा आम्ही त्यांचीच गीतं गाऊ, त्याच बुकमधून गीत गाऊ? नाही, त्यांच्या डोक्यात एकच असेल, माझा देव साक्षी आहे, देव ऐकत आहे की फक्त आणि फक्त माझ्या देवाचे गीत गाऊन माझ्या लोकांनी आराधना केली पाहिजे. जिथं गीत नाहीये तिथं गीत आले पाहिजे आणि उपकार स्तुती जिवंत राहते. देवाचे उपकार मानणारे लोक इतरांसाठी उदाहरण बनतात. आमेन. आणि आज आम्ही ते गीत गात होतो. आज आता मी जे 2 लाईन तुमच्यासाठी घातले, यू नो यूथ, हे जे गाणं मी गायलं
जिस दिन में तू ना, हे लेट डीजेस दिनाकरांचं गाणं आहे आणि नॉर्मली त्यांनी गायले, पण जगात सर्वात जास्त गीत ऐकलं जातं, कारण ज्या दिवसात देव नाही, ज्या जीवनात देव नाही, तो दिवस नाहीये. आपल्याला उत्तेजन देऊ द्या. काही क्षणात आम्ही नवीन वर्षात एंट्री करत आहोत, परंतु त्या अगोदर इथून आम्ही खाली जाता कामा नये. आमचे ओठ उघडले पाहिजे, आमचं हृदय उघडलं पाहिजे आणि आजची रात्र ही देवाला मनापासून धन्यवाद द्यायची. काय म्हणतो दावीद? हे माझ्या जीवा परमेश्वराचा काय कर सर्वजण. मी विचार करतो दावीद म्हणू शकत होता हे माझ्या मुखा परमेश्वर धन्यवाद कर. जीवाला का सांगतोय? मुखाने बोलल्या गोष्टी सगळ्याच हृदयातून येतात असं नाही. देव म्हणतो हे मुखाने वेगळे आहेत, हृदयाने वेगळे आहेत. आमेन. मुखाने एक बोलतात, हृदयाने दूर राहतात. पण हे माझ्या जीवा, चला आज आपला उजवा हात आपल्या हृदयावर ठेवा आणि मला धन्यवाद येशू. वुड यू डू दिस? आपला एक हात स्वर्गाकडे करा. म्हणू नका धन्यवाद दीपक. आय एम नॉट आस्किंग यू. माझा धन्यवाद नाही, कोणाचा नाही. आमचा रास होऊन त्याची वृद्धी हो. लेट मी डिस्क्रीज अँड माय लॉर्ड मस्ट बी इन्क्रीज. आपला एक हात स्वर्गाकडे करा. या रात्रीच्या वेळी या मंडळीसाठी, पालकासाठी, कमिटीसाठी आणि हर एक वातावरणासाठी आणि त्या देवाने तुम्हाला दिलेल्या कुटुंबासाठी, तुम्हाला दिलेल्या जीवनासाठी म्हणा धन्यवाद येशू. धन्यवाद येशूला. कॅरलमध्ये नसतं गायचं. ज्यावेळेस वर्षाचा शेवट आहे अधिक उंच स्वराने गायचं असतं. जस वर्षाचा शेवट आहे पूर्ण जीवाने, पूर्ण मनाने, पूर्ण शक्तीने गायचं असतं. आज रात्री त्या देवाला तुमच्याकडून अर्पण पाहिजे. दान अर्पण नाही, ते तर तुम्ही नेहमी देता. इतर अर्पण नाही, त्याला तुम्ही पाहिजे. आमेन. ही लव्स यू सो मच. त्याला तुमच्यात इंटरेस्ट आहे आणि तो तुमच्याकडून अपेक्षा करत आहे की त्याला बकरा नको, कोकरा नको. शास्त्रांचं उत्पत्ती 8 आणि वचन 20 मध्ये नोहाने जे अर्पण केलं त्यात हे बाकीच्या गोष्टी होत्या. पण देव आज लक्षपूर्वक आहे का, मी कन्क्लुजन मध्ये, जुन्या काळातले अर्पण सगळे बंद झाले. देवाला या वर्षात शेवटी अर्पण पाहिजे. आणि काय अर्पण पाहिजे? धन्यवादाचं अर्पण. कशाचं अर्पण? का धन्यवादाचं अर्पण द्यायचं? अरे मानवा, त्याने तुला सांभाळलंय, त्याने तुला घडवलंय, त्याने तुला वाचवलंय, त्याने तुझी काळजी घेतली, त्याने तुला उपाशी राहू दिलं नाही, त्याने तुला मृत्यूतून बाहेर काढलंय, त्याने तुझे आजार बरे केले, त्याने आपल्या पंखावर तुला झेललंय, त्याने तुझ्यावर पाखर घातली, त्याने तुला कवच दिलं. आमेन येत नाही तुमचा? देवाच्या वाचनासाठी आमेन बोला चर्च. आमेन हा देवाच्या वचनात आहे. त्याने, फक्त त्याने तुम्हाला इथपर्यंत आणलंय आणि तोच तुम्हाला पुढच्या वर्षात घेऊन जाणार आहे. आमेन. आणि म्हणून आज रात्री मी आपल्याला उत्तेजन देतो, देवाच्या वचनातून त्याला धन्यवाद द्या, त्याची स्तुती करा आणि त्याचे आभार माना. तुम्हाला 10 कुष्ठरोग्याची गोष्ट माहिती आहे का? येशू ख्रिस्त येरुशलेमच्या मार्गावर होता. लक्षपूर्वक आहे का? आणि तो जात असताना त्याला 10 कुष्ठरोगी भेटले आणि ते म्हटले हॅव मर्सी अपॉन अस. म्हणजे आमच्यावर काय करा. येशूला लक्षात आलं की यांना आरोग्य पाहिजे. येशूने त्यांना हात लावला नाही, येशूने चिखल करून त्यांच्या डोळ्याला लावला नाही, येशूने त्यांना स्पर्श केला नाही. इतर ठिकाणी येशू हात लावायचा, स्पर्श करायचा, इथं काहीच केलं नाही. त्यांना सांगितलं एक काम कर, याचकाकडे जा आणि याचकांना दाखव. लक्षपूर्वक आहे का? मी कन्क्लुजनमध्ये जाता जाताच ते बरे झाले. आमेन म्हणाल का? जाता जाता ते बरे झाले. कारण कोणाकडे आले होते? येशूकडे आले होते. आणि ते बरे झालेले असताना लक्षपूर्वक आहे का, किती आले होते येशूकडे? 10. किती बरे झाले? 9, 8, 7. हाऊ मेनी? 10 ऑफ 10. 10चे 10 बरे झाले. त्या 10 मधला एक जण जागीच थांबला. आमेन. त्याने स्वतःला चेक केलं आणि तो म्हटलं मला येशूकडे परत गेलं पाहिजे. तो येशूकडे आला. शास्त्र आम्हाला सांगतं लुकर्षमन 17 11 वचन आणि 18 वचन नंतर वाचा. आणि ज्यावेळेस तो येशूकडे परत आला त्याने काय केलं ऐका लक्षपूर्वक. तो मोठ्या मोठ्याने ओरडू लागला. बायबल सांगतं. आणि काय ओरडत होता माहिती आहे? शास्त्र सांगतो तो येशूचे आभार मानत होता, येशूला धन्यवाद देत होता. कशासाठी? त्याचा कुष्ठ रोग येशूने बरा केला होता, त्याला येशूने आरोग्य दिलं होतं. तो उंच स्वराने स्तुती करत आहे, येशूला धन्यवाद देत आहे. आज त्या कुष्ठरोग्याप्रमाणे तुम्हाला आणि मला जे काही येशूने आमच्या जीवनात केले, की आमचा कुष्ठरोग बरा झाला नसेल पण आमच्या पापाचा रोग बरा झालाय. आमेन.
काही आमचा कुष्ठरोग बरा झाला नाही, पण माझं तारण झालंय, मला आशीर्वाद मिळाले, मला इतकी छान चर्च आणि मंडळी मिळाली, आज मी देवाचा संदेश ऐकत आहे. का? कारण येशूने माझ्या जीवनामध्ये कार्य केलेलं आहे. आणि मला आज इथं शांत बसून नाही, मूक उघडून गुडघ्यावर जाऊन जे आता प्रेयर सुरू होईल, मला पूर्ण जीवाने, पूर्ण तलीन होऊन, फ्रॉम बॉटम ऑफ आवर हार्ट, हृदयापासून त्याचा धन्यवाद करायचा आहे. ज्यास तुम्हाला प्रार्थना करता येत नाही, ज्यास तुम्हाला गीत गाता येत नाही, ज्यास तुम्हाला असं मी देवापासून फार दूर गेलो, काही नका करू, फक्त एकच काम करा, धन्यवाद येशू, धन्यवाद येशू. हे धन्यवाद येशू तुमच्यावर एवढे उपकार घडून आणेल, एवढे उपकार घडून आणेल की असं मोजता मोजता थकून जाताल, उपकार संपणार नाही. आमेन, कमॉन आमेन. येशू म्हणतो, अरे ते 9 कुठे? ते आज 31 डिसेंबरचा आनंद घेत आहे. 9 कुठे? दे आर एन्जॉयिंग इन द वर्ल्ड, बट थँक फॉर यू, ईच वन ऑफ यू. We are here in the temple of God, in the presence of God, and what we are going to do? आम्ही देवाला धन्यवाद देणार आहे, आम्ही देवाचे आभार मानणार आहे. मला या माझ्या शेवटच्या काही शब्दांनी शेवट करू दे आजच्या संदेशाचा. शल्मोनाला देवाने 2 वेळा स्वप्न दिले. किती वेळा? किती वेळा? 2 वेळा. पहिल्या स्वप्नात शल्मोनाला देव म्हणाला, तुला काय पाहिजे? व्हॉट एव्हर यू आर गोइंग टू आस्क, आस्क. शल्मोन म्हणाला, मला काही नको, फक्त नॉलेज दे बाबा, कारण मी सुकुमार आहे आणि आय कॅन्ट हँडल दिस पीपल. देवाला फार आवडलं, अरे किती इनोसंट आहे हा, तुम्हाला काहीच मागितलं नाही. एखादं म्हणलं असतं मला अमर कर, एखादं म्हणलं असतं मला खूप श्रीमंत कर, काहीतरी मागू शकत होता. एखादं म्हणलं असतं मला उडायला लाव, पंख दे, काही. देव होता, काही करू शकला असता. त्याने काहीच मागितलं नाही. तो म्हटला फक्त मला नॉलेज दे. देव म्हटलं, आय एम सो हॅपी टू यू. एक काम करतो, हे तर देतोच देतो, तुला नॉलेज देतो, त्याच्याबरोबर तुला धन दौलत देतो, तुझ्या तोडीचा कोणी होणार नाही. देव त्याच्यावर प्रसन्न होता आणि देवाने त्याला खूप आशीर्वादित केलं. लक्षपूर्वक ऐका, जेव्हा देव पहिल्यांदा आमच्या जीवनात काम करतो, तो फक्त आमच्यावर उपकार करतो. जेव्हा देव पहिल्यांदा आमच्याशी बातचीत करतो, तो फक्त आमच्यावर उपकार करतो. आणि जे आम्ही मागतो ते तर देतोच देतो. मागण्या आणि कल्पना याच्या पलीकडे देणार आमचा देव बाप आहे. आमेन. बोला येशू मसीह की. दुसऱ्यांदा स्वप्नात आला, हा भाग जाऊ दे आशीर्वादाचा, थोडा भाग आपण देवासाठी करण्याचं पण हाताळूया. दुसऱ्यांदा जेव्हा स्वप्नात आला, म्हणला, शल्मोना खबरदार, आज तू फार उंच गेलाय, तुझ्याकडे सगळे. पहिल्या स्वप्नात मी तुला सांगितलं तुला सगळं देतो, आज दुसऱ्या स्वप्नात मी तुला विचारतो, तू माझ्यासाठी काय करशील? वचन समजतंय? देवाचं वचन समजतं मी काय बोलत आहे? पहिल्या स्वप्नात व्हॉट यू वॉन्ट आय विल गिव्ह यू. In second dream, what you're going to do for me. आमच्या देवाने आमच्यावर फार उपकार केलेत, फार चिन्ह चमत्कार केले, पण सेम टाइम त्या देवाची तुमच्याकडून आणि माझ्याकडून हीच अपेक्षा आहे की आम्ही देवासाठी काय करावं, आम्ही त्याच्यासाठी काय करतो. आमचा यूथ त्याला दिला पाहिजे, आमचं कुटुंब त्याला दिलं पाहिजे, आमचा आवाज त्याला दिला पाहिजे, आमचं सर्वस्व त्याला दिलं पाहिजे. आणि जर असं होणार नाही, शल्मोनाचा शेवट कसा झाला आम्हाला माहिती आहे. आज मला देवाच्या वचनाने 1 थेसलोनिकरचं पुस्तक 5 अध्याय आणि 18 वचनाप्रमाणे शेवट करू द्या. संत पौल थेसलोनिकरच्या मंडळीला म्हणतो, तुम्ही जे काही करता त्या सर्व गोष्टीमध्ये त्याचे उपकार माना, त्याचे आभार माना. आज मला माझ्या संदेशाचा शेवट करत असताना या वर्षाच्या शेवटच्या टप्प्यामध्ये मला मंडळीला विनंती करायची, या आपण उठून आपल्या पायावर उभं राहूया. आणि का उभं राहायचंय? माझे आभार मानण्यासाठी नाही, ज्याने मला इन्व्हाइट केलं त्याचे आभार मानण्यासाठी नाही, पंचमंडळाचे आभार मानण्यासाठी नाही, ज्या देवाने वर्षभर तुम्हाला आणि मला सांभाळलंय, ज्याने आमच्यावर खूप उपकार केले. मागितलं ते तर दिलंच दिलं, मागितलं नाही ते पण दिलंय. दिलंय का? अरे ही बायको आम्ही मागितली नव्हती, देवाने दिली. हा नवरा आम्ही मागितला नव्हता. प्लीज स्टँड ऑन युअर फीट एव्हरीवन, प्लीज प्लीज. हे लेकर देवाने दिलेत, ही चर्च देवाने दिलंय, हे जीवन देवाने दिलंय. आमेन. कोणी जीवन दिलंय? कोणी जिवंत ठेवलंय? देवाने ठेवलेलं आहे. मला आपल्याला सांगू द्या, अनेक लोक या वर्षामध्ये मृत्यू पावलेत. ख्रिस्ती लोकांबद्दल बोलतोय मी, जगिक तर गेलेच, देवातल्या लोकांबद्दल बोलतोय मी, गेलेच. आणि त्यांच्याबद्दल माझं मन तुटतंय, पण देवाने तुमच्यावर आणि माझ्यावर उपकार केले. त्याने एक अजून वर्ष आम्हाला दाखवलं. का? कारण त्याला तुम्हाला आणि मला आशीर्वाद द्यायचे. यापुढे एकही दिवस असा नको की मी देवाचे आभार मानणार नाही, एकही रात्र अशी नको की मी देवाचे आभार मानणार नाही, एकही प्रवास असा नको मी देवाचे आभार मानणार नाही, एकही संदेश असा नकोय, एकही गीत असं नकोय, एकही डील अशी नकोय, एकही गोष्ट अशी नकोय ज्यात काय नाहीये, अर्पण नाहीये. आणि कशाचं अर्पण? स्तुतीचं अर्पण. लक्षपूर्वक ऐका, सगळे अर्पण बंद झालेत, पण एक अर्पण
हे बंद झालेलं नाही. ना जुन्या काळात बंद झालं, ना नव्या काळात बंद झालं, ना येशू आल्यावर बंद होईल, ना आम्ही येशूबरोबर गेल्यावर बंद होईल. हे अर्पण आहे देवाचे आभार मानण्याचं, हे अर्पण आहे देवाला धन्यवाद देण्याचं. तुम्हाला माहिती नाही का, स्वर्गात देवदूत फक्त त्याचे आभार मानतात. आम्ही तिथं जाऊन काय करणार आहे? गप्प राहणाऱ्यांना एंट्री नाही. आभार जे मानत नाही त्यांना तिथे एंट्री नाही. देवदूत म्हणतात पवित्र, पुढे बोला, पवित्र पवित्र सेनाओं का यहोवा. आज रात्री मी आपल्याला उत्तेजन देतो. लेट अस डू द बेस्ट थिंग. व्हॉट इज दॅट? देवाचे आभार मानणं. आपले डोळे आपण बंद करावे. मला आपल्यासाठी प्रार्थना करायची आणि देन वी आर गोइंग टू कन्क्लूड. या आपण प्रार्थना करू. 1-2 मिनिटं फक्त मी आपले घेणार आहे. प्रत्येक डोळा बंद होईल. एव्हरी सिंगल अँड निकेड आईज वुड बी क्लोज्ड. एव्हरी माउथ वुड बी ओपन अप. आणि प्रत्येक जण देवाला धन्यवाद देईल. म्हणा धन्यवाद येशू. मला भावांचा आवाज येत नाहीये, मला बहिणींचा आवाज येत नाहीये. मुख उघडा आणि देवाला धन्यवाद द्या. प्रिय बहिणी, प्रिय भावा, येथपर्यंत आमचा एबेनेझर झालाय. का? कारण तो दया करणारा देव आहे, उपकार करणारा देव आहे. हे माझ्या जीवा, परमेश्वराचा धन्यवाद कर. त्याचे उपकार विसरू नको. तुमच्या आणि माझ्या योग्यतेच्या पलीकडे त्याने आम्हाला दिलेलं आहे. धन्यवाद येशू. बोला धन्यवाद येशू. सर्वजण काही जर बोलता येत नसेल, फक्त धन्यवाद येशू म्हणा. म्हणा प्रभू, मी तुझे आभार मानतो, मी तुला धन्यवाद देतो. योग्यता से बढ़ के दिया है अपनी दया से तूने मुझे. सर्वजन, योग्यता से बढ़ के दिया है अपनी दया तूने मुझे. मांगने से ज्यादा मिला मुझे. आभारी हूँ प्रभु मैं. मांगने से ज्यादा, मंडळी, मांगने से ज्यादा मिला मुझे. आभारी, आभारी हूँ प्रभु मैं. सर्वजन, धन्यवाद के साथ स्तुति गाऊंगा. हे यीशु मेरे खुदा, उपकार तेरे बेशुमार, कोटि कोटि स्तुती. धन्यवाद. प्रेमळ देवा, माझी प्रार्थना ऐकली, आज आमच्याशी बोलला आणि आम्ही तुला अर्पण द्यावं. उपकार स्तुतीचं, आभार मानण्याचं, कृतज्ञ दाखवण्याचं, तुझे उपकार आठवण्याचं. या मंडळीला अधिक आशीर्वादित कर. पाळक साहेबांना आशीर्वाद दे, युथला आशीर्वाद दे, कमिटीला आशीर्वाद दे. आणि उद्याचं चर्च आणि येणारं हे वर्ष आमच्यासाठी सुखाचं, समाधानाचं आणि तुझा आभार मानण्याचं जाऊ दे. जर कोणी दुःखी आहे, कष्टी आहे, निराश आहे, आजारी आहे, तुझ्यापासून दूर गेलेला आहे, नावाने स्पर्श कर आणि तुझं गौरव होऊ दे. येशूच्या नावात मी प्रार्थना करतो. पास्टर दीपक थोरात या नावाने आपलं जे यूट्यूब चॅनल आहे, मी आपल्याला विनंती करतो की अशा प्रकारचा देवाचा संदेश आपल्याला मिळण्यासाठी आमचं चॅनल आपण सबस्क्राईब करावं.